महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये वार्षिक सरासरीच्या 95% परकीय गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यात आली। एक्सपोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली। या आर्थिक वर्षात अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये परकीय गुंतवणूक झालेली आहे। गेल्या 4 वर्षात सरासरी 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आलेली आहे, अशी माहिती समोर आली आहे। तर आपण पाहू शकतो 2020-21 मध्ये 1,19,734 कोटी रुपये गुंतवणूक झाली। 2021-22 मध्ये 1,14,964 कोटी रुपये गुंतवणूक झालेली आहे। 22-23 मध्ये 1,18,422 कोटी, 23-24 मध्ये 1,25,101 कोटी रुपये परकीय गुंतवणूक झाली आणि अशी माहिती ही सध्या समोर आलेली आहे। तर आपण देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट सुद्धा पाहूयात। महाराष्ट्र आता थांबणार नाही, वार्षिक सरासरीच्या 95% एफडीआय अवघ्या 6 महिन्यात। पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की आपला महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर आहे। संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे। मी महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो। सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देतो, अशी एक्सपोस्ट आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची।